नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सामूहिक शेततळे योजना टप्पा 2 ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत व जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, पाणीसाठा वाढवणे आणि दुष्काळी परिस्थितीत शेती टिकवणे हा आहे। योजनेची प्रमुख उद्दिष्टे: अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यास सक्षम करणे, संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करणे, दुबार पिकाखालील क्षेत्र वाढवणे, फळबाग, भाजीपाला, मत्स्यपालन, पशुपालन यांना प्रोत्साहन देणे, भूजल पातळी सुधारण्यास मदत करणे। कोण पात्र आहेत? पात्रता अटी: 1. किमान 2 किंवा अधिक शेतकरी मिळून समूह असावा। 2. सर्व शेतकरी वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत। 3. प्रत्येकाचा स्वतंत्र 7/12 उतारा असणे आवश्यक। 4. फार्मर आयडी नुसार समूहाकडे जास्तीत जास्त 5 हेक्टर पर्यंत जमीन असावी। 5. यापूर्वी शेततळे अस्तरीकरण योजनेचा लाभ घेतलेला नसावा। प्राधान्यक्रम: खालील समूहांना प्राधान्य दिले जाईल: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी समूह, दिव्यांग, सर्वसाधारण गट। शेततळ्याचे आकार व अनुदान: आकारमान 34 × 34 × 4.7 मीटर, क्षमता 5000 घनमीटर, आवश्यक जमीन 3.51 हेक्टरपेक्षा जास्त, प्रकल्प खर्च रुपये 3,69,000, कमाल अनुदान 75%, रुपये 2,76,750, आकारमान 30 × 30 × 4.4 मीटर, क्षमता 3500 घनमीटर, आवश्यक जमीन 2.01 ते 3.50 हेक्टर, प्रकल्प खर्च रुपये 2,75,000, कमाल अनुदान 75%, रुपये 2,06,250, आकारमान 24 × 24 × 4.0 मीटर, क्षमता 2000 घनमीटर, आवश्यक जमीन 1 ते 2 हेक्टर, प्रकल्प खर्च रुपये 1,60,000, कमाल अनुदान 75%, रुपये 1,20,000। अर्ज कसा करावा? अर्ज खालील माध्यमातून करता येतो: NDKSP DBT पोर्टल, महाविस्तार AI मोबाईल ॲप, पोर्टलवर समूह प्रतिनिधी मार्फत अर्ज करावा। आवश्यक कागदपत्रे: 7/12 उतारा, आधार कार्ड, फार्मर आयडी, समूह हमीपत्र, जमीन संबंधित कागदपत्रे, समूहातील सदस्यांची माहिती। महत्त्वाच्या अटी: शेततळ्यासाठी जागा शेतकऱ्यांनी विनामूल्य द्यावी, 4 महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक, 500 मायक्रॉन BIS प्रमाणित HDPE फिल्म वापरणे आवश्यक, सूक्ष्म सिंचन वापरणे बंधनकारक, कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही, नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई मिळणार नाही। कामाची प्रक्रिया: 1. ऑनलाईन अर्ज, 2. ग्राम कृषी विकास समिती मंजुरी, 3. स्थळ पाहणी, 4. पूर्वसंमती, 5. खोदकाम, 6. प्रथम तपासणी, 7. अस्तरीकरण व कुंपण, 8. अंतिम तपासणी, 9. अनुदान वितरण। प्लास्टिक फिल्म बाबत माहिती: BIS स्टँडर्ड IS 15351-2015 टाईप 2 फिल्म वापरणे आवश्यक, 500 मायक्रॉन रिइन्फोर्स्ड HDPE जिओमेम्ब्रेन फिल्म बंधनकारक, फिल्म दर रुपये 77 प्रति चौमीटर, बसवण्याचा खर्च रुपये 18 प्रति चौमीटर। योजनेचे फायदे: वर्षभर सिंचन सुविधा, पीक उत्पादनात वाढ, दुष्काळी परिस्थितीत मदत, भाजीपाला व फळबाग वाढीस चालना, मत्स्यपालनास मदत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा। शासन निर्णय, शासकीय योजना आणि माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram व Facebookवर फॉलो करा। धन्यवाद।